चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 70 तास उलटलेत। मात्र अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाहीये। तर काही वेळापूर्वीच पथकाला 3 कर्मचारी दिसले। अत्याधुनिक कटरच्या मशिनरीने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आला आणि आता पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। या स्लॅब खाली अडकलेले 8 कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास विलंब होत असल्याने नातेवाईक देखील संतापलेत। पिंपरी चिंचवडच्या मोशेतील इमारत दुर्घटनेला आता 3 दिवस उलटून गेले तरी बचाव कार्य सुरूच आहे। 70 तास उलटल्यानंतर जेव्हा मशिनरीच्या सहाय्याने आता हे मलबे हटवले जात आहेत तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखाली अडकलेले 3 कर्मचारी दिसल्याचं समजतंय। काय चर्चा झाली? मुख्यमंत्री साहेबांनी पीडित जे कुटुंब आहेत, या दुर्घटनेत जे पीडित कुटुंब आहेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये पालिका प्रशासन प्रत्येकी मृत व्यक्तीला 10 लाख रुपये, त्यानंतर ज्या अँटोनी ठेकेदाराचे हे कर्मचारी आहेत ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे। महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे। हा झाला माणुसकीचा भाग, परंतु सर्वप्रथम हे बायोनेम मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा इथं ढिगारा आहे तो लवकरात लवकर फास्ट कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले, जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो। त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहरातील तर अजून एक प्रकल्प गरजेचा आहे। त्या बाबत लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे असे साहेबांनी निर्देश दिले। हा प्रकल्प फक्त आर्थिक मदत केली म्हणजे त्याला पाठीशी घालण्याची त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? आम्ही पाठीशी घालत नाहीये, तुम्हाला जे आम्ही मदत करायची त्यांनी कबुली दाखवली ते सांगतोय। आणि जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालावे। जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे, एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी। त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई करावी। महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार का? कारण इथे जर अनधिकृत बिल्डिंग उभारली जात होती, हा जो विभाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाणार? जी काही सत्यता बाहेर येईल आणि त्याला जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई स्पष्ट आहे की ग्राउंड फ्लोअरला फक्त परवानगी असताना 2 मजले बांधलेले आहेत। तुम्ही म्हणताय की चौकशीत समोर आल्यानंतर सगळं करू, सगळे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, सगळं दिसतंय। कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दामून विलंब केला जातोय, ताकद लावली जात नाही। यात प्रशासन जबाबदार आहे, एक नेता जबाबदार आहे। त्यामुळे हा जो दुजाभाव केला जातो, एखादी जमीन साफ करायला 50 मशीन आणि गरिबाचा जीव वाचवण्यासाठी तिथं कुठंच मशीन नाही तर ताकद लावली जात नाही। अक्षरशः अशी चर्चा आहे की 8 लोकांची जी बॉडी खाली अडकलेली आहे ती दुर्दैवाने कुजायला सुरू झालेली आहे। जर ते वारले असतील तर, आणि त्यांचं अशी संभावना आहे की त्याच्यातलं कुणीही जिवंत नसेल आणि याच्यात मग कोण कोण जबाबदार आहे त्यांना मात्र त्या ठिकाणी कमिशनरांपासून जे इतर सर्व लोक आहेत, नेते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही। मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना आता मी ग्राउंड रिपोर्ट देणार आहे। मी स्वतः तिथे आलेलो आहे आणि हा रोड आता पूर्णपणे ब्लॉक करून आणणार। कितीही पोलीस दल आणा, किती NDRF आणा, मी पुण्यामध्ये आज स्टे करणार आहे। जर वेडवाकड झालं, आज आमचे नातेवाईक तिथे आतमध्ये गेलेले आणि तुम्ही आमच्या नातेवाईकांना जर तुम्ही आक्रमक करायला तुम्ही भाग पाडतायत, अजिबात नाही। मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत पुढारी न्यूजच्या हाती धक्कादायक आणि गंभीर माहिती लागली आहे। जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळ मजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय। महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। 27 जुलै 2023ला या ॲडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला। मात्र या दाखल्यामध्ये फक्त तळ मजल्याचाच उल्लेख आहे।
मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का, असा प्रश्न पुढारी न्यूजनं जेव्हा बांधकाम विभागाकडे विचारला तेव्हा पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नाही, असं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलंय. त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हेच यातून स्पष्ट झालंय. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या पर्यावरण विभागानं 26 जुलैला सुधारित बांधकामासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी 24 तासातच म्हणजे 27 जुलैला पूर्णत्वाचा दाखला देण्याची तत्परता पालिकेच्या बांधकाम विभागानं दाखवली आहे. हे सगळं जे प्रकरण घडतंय त्या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत. आपले प्रतिनिधी तुषार जरेकर तिकडे पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपोच्या ठिकाणीच उपस्थित आहेत. तुषार, सध्याचे अपडेट काय आहेत? नुकतीच एक माहिती मिळाली की जे मलबा हटवला जातोय तिथे 3 कर्मचारी दिसलेले आहेत. तसंच आता हे जे डॉक्युमेंटेशन आहे, दाखल्याचं प्रकरण आहे, त्या संदर्भात अधिकृत माहिती काही समोर आली आहे का? नक्कीच कस्तुरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 नागरिक दिसले असल्याची माहिती आता महापौरांनी दिलेली पाहायला मिळते. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता गेले 70 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून हा जो प्रकल्प आहे तो सुरू आहे. आणि इथे जी एकंदरीत ही संपूर्ण जी या यंत्रणा आहेत कार्यरत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. अनेक जण खरं तर या ठिकाणी गाडले गेल्याची भीती व्यक्त केली गेली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे बचाव कार्य आहे ते बचाव कार्य सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण जो प्रकार आहे तो सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि इथे आता जी परिस्थिती जर आपण पाहिली तर 3 जण तिथे दिसून आल्याची माहिती खरं तर महापौरांनी दिलेली आहे. बरं तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी. पुढे बचाव कार्य कसं सुरू राहतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेत राहू.